तर दोस्त आहे आज होती वो पार्टीची लाईन म्हणजे डेमो मारायची लाईन आणि ठिकाण होता आपले मुकुंदाभाऊ सोनवणे यांच्या पार्थ फार्म हाऊसले. आता पार्टी व्हेज आहे की नॉन व्हेज आहे हे तर तुम्हाला पुढे समजेनच, त्याच्या अगोदर तुम्ही वातावरण पहा. एक नंबर जाबाज होतं ना हो. आणि चुला चेटोयाचं काम आपले विजू भाऊ आणि बापूजी यांना घेतलं तर हो. पार्टी तर मटणाचीच होती ना हो. रविवार असल्यावर अमुकुडी ताव सोडणार होते का. आणि मटण मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं काम हे आमच्या सुभाष दादाचं होतं भाऊ. आणि स्पेशल बोकळ्या आणाल शिंदे सुरवाडी मधून. तर असं होतं भाऊ आमचं नियोजन. आता मटण बनवायची जिम्मेदारी गेली होती बापूजीनं. म्हटलं एक नंबर काम व्हायला पाहिजे बिलकुल. अरे एक नंबर जाबाज भाजी होईल म्हणे बिलकुल. तुम्ही पाहता सही. म्हटलं काचं तेच करताय मटण आम्हाला पाहताय मग मटणाले पाहताय तेच सुरू आहे. म्हटलं लवकर उरकवान मारू द्या म्हटलं ताव. मग बोटे पाहून तर वाटत होतं की झालाय काम एक नंबर बिलकुल. आता ठेवा याच्यावर झाकण ना शिजू द्या जरा येले. मग दोस्त आहे इकडे ठेवलं भाऊ भातासाठी बघून. आता याच्यामध्ये भात टाकू. मग भात झाला हो ना. आमचे अशोक भाऊ लागून गेले त्याला भुगरा करायला. म्हटलं जास्त नको ठोका हो बारीक होऊन जाईल जास्त. इकडे राजू भाऊची त्याची काय मस्ती चालू होती काय मालूम. म्हटलं असो. आणि इकडे अनिल भाऊन ते डायरेक्ट गाणे म्हणत होते ना हो. चला आता म्हटलं मोळा खोटी आता डेमो मारायला बसू. मग आमचे मोठे भाऊ आणि सर्वजण बसले भाऊ जेवण आले. चला म्हटलं आता सर्वेला विचारून घेऊ कसा काय झाला संसद. मग काय हो एक नंबर काम व्हायला होतं ना हो. सर्वे बी तेच म्हणत होते एक नंबर बिलकुल जाबाज काम झालाय. मग डेमो मारून सर्व बाहेर आले भाऊ. मग निकमदा आले. म्हटलं निकमदा कसं काय झालाय जेवण. म्हणे एक नंबर बिलकुल काही वांधा नाही. इकडे प्रकाश दा आले. म्हटलं तुमचं झालं की नाही. म्हणे झालं म्हणे. म्हटलं चला ठीक आहे. आता जेवण बिवणं तर सर्वेचे होऊन जायला होते भाऊ. मग जरा मस्तपैकी थांबले बाहेर आणि चालू होती थोडीफार मजाक मस्ती. आता डेमोची लाईन कोणाकडून होती या पार्टीची ते मी तुम्हाला सांगतो. तर आज वाढदिवस होता राजू भाऊ फटाकसे यांचा. मग त्यांच्याकडून हे पार्टी होती आणि बंटी भाऊ चौधरी यांच्याकडून. चला आजसाठी एवढंच.